सरकार बनण्याच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रत्येक आठवड्याला ब्रीफिंग होत होती. मधल्या काळामध्ये ते खंडित झाल्यानंतर पक्षाकडून मला आदेश मिळालेला आहे की आपण प्रत्येक आठवड्यामध्ये पक्षाच्या वतीने हे ब्रीफिंग सुरू करावे. आपल्याला माहितीसाठी सांगू इच्छितो की दर सोमवारी 3 वाजता जी परंपरा होती ती आजपासून आपण सुरू करतोय. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे आणि 3 पक्षाचं सरकार असताना जे काही घडामोडी घडते ते आपल्या सर्वांना माहितीच आहे. मागच्या आठवड्यामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर नव्याने एक खात्याची निर्मिती करण्यात आली, सहकार खात्याची. आणि असा आभास निर्माण करण्यात येते की मोदी सरकारने या सहकार क्षेत्राकडे जे काही नाही असताना नव्याने सहकार खाता निर्माण केलेला आहे. खाता जरी निर्माण करण्यात आला असेल पण आधीपासून सहकार हा विषय कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत होता. आता अमित शहाजींना नव्या खात्याची जबाबदारी देण्यात आली, पण हा खाता पूर्वीपासून आहे आणि अमित शहाजी हे या खात्याचे मंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रातले काही भाजपचे नेते एक वेगळ्या पद्धतीने या विषयावर भाष्य करत राहिले. काही लोक धमकी देऊ त्यांनी सुरुवात केली की आता अमित शहाजी या खात्याचे मंत्री झाल्यानंतर या राज्यातल्या सहकार क्षेत्रामध्ये काम करणारे जे नेते असतील, संस्था असतील, त्यांच्या काही खैर नाही. मी त्यांना बोलू इच्छितो की सहकार हा विषय राज्य सरकारच्या अधीन असणारा हा विषय आहे. जेव्हा मल्टी स्टेट सोसायटी असतील, एखादी मल्टी स्टेट ॲक्टिव्हिटी असेल, तेव्हा केंद्राकडे हा विषय जातो. बँकिंग क्षेत्रामध्ये नुसता रिझर्व्ह बँक हे याला मॉनिटर करते, कारण त्याचा कायदा वेगळा बँकिंग क्षेत्रासाठी आहे. मागच्या काळामध्ये काही RBIने नवीन पद्धत किंवा केंद्राने कायदा करून जे निवडून आलेला बोर्ड असतो त्याच्यावर मॅनेजिंग बोर्डच्या निर्मितीच्या बाबतीत काही आदेश काढले आणि मागच्या आठवड्यामध्ये कर्नाटक हायकोर्टाने त्या निर्णयावर स्थगिती दिलेली आहे. बोलण्याचा अर्थ एकच आहे की हा विषय राज्य सरकारचे अधीन आहे. मल्टी स्टेट विषय असेल तेव्हाच केंद्राला त्या बाबतीत निर्णय घेता येते. नव्याने कायदा खाता निर्माण करण्यात आलेला आहे. कुठल्या पद्धतीने केंद्र सरकार या खात्याकडे बघताय किंवा कुठले निर्णय घेताय किंवा नवीन काही कायदा करताय, जोपर्यंत याच्यावर काही हालचाली होत नाही तोपर्यंत नव्याने काय होणार आहे अशी अपेक्षा कोणाला नाही. उलट जे भाजपचे लोक धमक्या देत आहेत त्यांना कळलं पाहिजे की या प्रकारे एखाद्या नेत्याच्या नावाने धमकी देणं योग्य नाही. उलट या देशामध्ये पवारसाहेब कृषी मंत्री असताना सहकार याला 97 घटना दुरुस्ती करून घटनात्मक तरतुदी करण्यात आली. राजकीय हस्तक्षेप होऊ नये, शासकीय इंटरफेरन्स होऊ नये यासाठी त्यांना अधिक स्वायत्तता देण्याच्या घटना दुरुस्ती करून सगळे अधिकार देण्यात आलेले.
त्याची कालावधी 5 वर्षासाठी निश्चित करण्यात आलेली आहे. निवडणूक पद्धत निश्चित करण्यात आलेली आहे. बोर्ड ऑफ डायरेक्टरची संख्या निश्चित करण्यात आलेली आहे. आणि या निवडणूक घेण्यासाठी एक निवडणूक आयोग सारखी यंत्रणा, जसे केंद्रीय निवडणूक आयोग असते, राज्याच्या निवडणूक आयोग असत आहे, सहकार क्षेत्रामध्ये पण हे सगळं 5 वर्षामध्ये मुदत झाल्यानंतर त्याच्या निवडणुकी घेण्यासाठी आयोग गठीत करण्याच्या पण तरतुदी करण्यात आलेली आहे. एक ठिकाणी पवारसाहेब असताना सहकाराला घटनात्मक फंडामेंटल राईट म्हणजे सूचित टाकून सर्व स्वायत्तता देण्याच्या काम या केंद्राचा UPA सरकारच्या 2013 साली सगळं अंमलबजावणी सुरू झाली. जर या स्वायत्ततावर काही कोणी गदा आणत असेल किंवा त्या पद्धतीची पावलं उचलली तर नंतर त्याच्यावर आपण बोलू. पण भाजपच्या नेत्यांना इतकंच बोलू इच्छितो की कायद्याचा राज असतो, कायद्यापेक्षा कोणी मोठा नसतो. एखादा व्यक्ती मंत्री झाला तर सर्व काही त्यांना अधिकार मिळते अशी परिस्थिती नसते. बोलत असताना थोडासा जबाबदारीने बोललं पाहिजे. या बाबतीत काल पवारसाहेबांनी पण भाष्य केल्यानंतर आशिष शेलारजीने सांगितलं की चोर के दाढी में तिनका. तो दाढीवाला कोण आहे, दाढीवाला चोर कोण, त्याचे नाव पण आशिष शेलारनी घेतलं पाहिजे. आम्ही कोणाला चोर सांगत नाही. स्वतः आशिष शेलार चोर की दाढीमध्ये तिनका सांगताय, मग तो दाढीवाला कोण आहे, दाढीवाला चोर कोण आहे याचे बाबतीत पण त्यांनी स्पष्ट नावं सांगितली पाहिजे. बरेचसे आणखीन विषय आहे. नाना पटोले साहेबांनी काही भाष्य केलं की त्यांच्यावर पहारे बसवण्यात आलेले आहे, त्यांची मूव्हमेंट रेकॉर्ड होत आहे, काँग्रेस पक्षाचे कार्यक्रमची नोंद होते आहे आणि त्याची माहिती संकलित करून गृहमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्याला, मुख्यमंत्र्याला माहिती पुरवण्यात येते. मला वाटते माहितीच्या अभावी या प्रकारे त्यांनी हे आरोप करताय. या राज्यामध्ये सरकार कोणाचेही असो, राजकीय कार्यक्रम, राजकीय पक्षाचे आंदोलनं असतील, बैठका असतील किंवा महत्त्वाचे जे नेते त्यांची मूव्हमेंट असतील, मंत्र्यांची मूव्हमेंट असतील, याची नोंद विशेष एक पोलीस खाते अंतर्गत स्पेशल ब्रांच असतो, तो रिपोर्टिंग करत राहतो, त्याची माहिती संकलित करत राहत आहे आणि त्यांच्या सगळ्यांच्या माहिती, तो काँग्रेसचे असेल, शिवसेनेचे असेल, भारतीय जनता पक्षाचे असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असेल किंवा लहान पक्षाचे असेल किंवा ट्रेड युनियनची असतील, हे सगळी माहिती संकलित करण्याचं काम गृह खात्याचे असतो. त्यांच्या माहितीच्या अभावामुळे या प्रकारे ते बोलले. मला वाटते जर ही सिस्टम त्यांना माहीत नसेल तर त्यांनी माजी मुख्यमंत्री त्यांच्या पक्षात अशोक चव्हाणजी आहे, त्यांच्या पक्षात सुशीलकुमार शिंदे साहेब आहे, पृथ्वीराज चव्हाण साहेब आहे. ही जी आजची परिस्थिती आहे अशीच परिस्थिती नेहमीच राहते याची माहिती या माजी मुख्यमंत्र्यांकडून घेतली पाहिजे. मला वाटते जर त्यांना वाटत असेल की त्यांच्या कार्यक्रमाला पोलीस बंदोबस्त नको, त्यांच्या नेत्यांना पोलीस बंदोबस्त नको, त्यांच्या मंत्र्यांना पोलीस बंदोबस्त नको, मग तसा अर्ज त्यांनी केला तर त्याच्या बाबतीत गृह खातं निर्णय घेऊ शकते. बरेचसे काही विषय असतील, आपल्याला काही त्या बाबतीत आणखीन प्रश्न असतील तर निश्चित रूपाने विचारा. इथे टाइम्स ऑफ इंडियाचे पत्रकार बसलेले, त्यांना काही माझ्याकडून रिएक्शन अपेक्षित आहे ते पण देऊन टाकतो. हिंदी में दो, मराठी, इंग्लिश? नहीं, सबसे पहले उत्तर प्रदेश में योगी सरकार नई जनसंख्या नीति ला रहे हैं, इस तरह का प्रचारित किया जा रहा है. 2 चाइल्ड पॉलिसी को लेके वे कोई निर्णय लेने वाले हैं जिसका शोर पूरे देश में मचाया जा रहा है.
मैं आप सभी को जानकारी देना चाहता हूं कि 2 चाइल्ड पॉलिसी महाराष्ट्र में है। महाराष्ट्र में कानून बनाया गया कि जिसके 2 से ज़्यादा बच्चे होंगे वो कोई नगर पालिका, नगर निगम, जिला परिषद या कोई भी स्थानीय स्वराज संस्थाओं के चुनाव नहीं लड़ सकता। इस तरह का कानून 2000 साल में महाराष्ट्र में बना, 21 साल पहले। पॉलिसी ये भी बनी कि 2 से ज़्यादा जिसके बच्चे होंगे, जो सरकारी योजनाओं का लाभ है वो 2 बच्चे तक को ही मिलेगा, उससे ज़्यादा नहीं मिलेगा। लेकिन पिछले सप्ताह भर से योगी जी ने शोर मचा रखा है कि वो 2 चाइल्ड पॉलिसी ला रहे हैं। हमें लगता है उन्हें और पॉलिसी लाने की जरूरत है। भारतीय जनता पार्टी के नेता बार बार आग्रह करते हैं कि ज़्यादा बच्चे पैदा करो, तो ज़्यादा बच्चा पैदा करने की पॉलिसी लाना चाहिए उन्हें। उनके पार्टी के भीतर बहुत सारे नेता ऐसे हैं जिसके संतान नहीं। आरएसएस के अंदर बहुत सारे लोग हैं जो अविवाहित हैं, उनकी संतान नहीं। तो 2 चाइल्ड पॉलिसी बहुत सारे राज्यों में है, महाराष्ट्र में है। योगी जी को चाहिए कि 9 चाइल्ड पॉलिसी बनाए, ताकि जिनके बच्चे नहीं उसको प्रोत्साहन मिले। या भारतीय जनता पार्टी के नेताओं के साक्षी महाराज हों या उनके जैसे बहुत सारे लोग हैं जो बार बार कहते हैं कि ज़्यादा बच्चे पैदा होने चाहिए, तो उनकी सुनकर ज़्यादा बच्चों की पॉलिसी बनानी चाहिए। If Yogi ji want to promote a 2 child policy, there is a 2 child policy in the state of Maharashtra. Most of the BJP leaders are demanding there should be more child to be given birth by the woman. So he has to make more child policy, or he has to make a no child policy, because most of the BJP leaders are unmarried or doesn't have any child. It will be better that he must listen the BJP people and make new policies. 2 child policy is there in the state of Maharashtra as well in many states of this country. जिस तरह से केंद्रीय मंत्रिमंडल के विस्तार और पुनर्गठन के बाद ये कहा गया कि मोदी सरकार ने सहकारिता विभाग नए तरीके से बनाया है। पहले से ही देश में सहकारिता विभाग का कामकाज ये कृषि विभाग के पास था, और वो अलग करके एक नया डिपार्टमेंट बनाने का काम किया है, अच्छी बात है। लेकिन कोऑपरेशन, सहकारिता ये राज्य सरकारों के अधीन आने वाला विषय है। अगर कोई मल्टी स्टेट का विषय आता है तो केंद्र सरकार को निर्णय लेने के अधिकार रहते हैं। लेकिन अमित शाह जी के पास विभाग आने के बाद भारतीय जनता पार्टी के नेता महाराष्ट्र में विशेषकर लोगों को कहते हैं कि अब लोगों की खैर नहीं, अब अमित शाह जी कोऑपरेटिव मिनिस्टर बने हैं। हमें लगता है ये गैर जिम्मेदाराना बयान है जो वो लोग दे रहे हैं। महाराष्ट्र में या देश में, खास करके कर्नाटक हो, केरला हो, बंगाल हो, गुजरात हो, महाराष्ट्र हो, यहाँ पे सहकारिता की जड़ें बहुत मजबूत हैं। लेकिन ये देखा गया कि बार बार उसमें सरकारी एजेंसियों का हस्तक्षेप होता था, पॉलिटिकल इंटरफेरेंस होता था। 2010 में प्रस्तावित किया गया कि इसे कॉन्स्टिट्यूशनल प्रोविजन करके उन्हें स्वायत्तता दी जाए, और पवार साहब जब सहकार मंत्री की जिम्मेदारी कृषि मंत्री के नाते उनके पास थी, ये मसूदा तैयार हुआ, अमेंडमेंट किया गया और सहकारी संस्थाओं को उनकी 5 साल की कार्य मर्यादा तय की गई। उनके डायरेक्टर की संख्या कितनी होनी चाहिए वो तय की गई। उनके चुनाव किस तरह से कराए जाएं, जिस तरह से देश में चुनाव आयोग है, राज्यों में चुनाव आयोग है, सहकारिता के चुनाव के लिए भी चुनाव आयोग बने, इस तरह की सिफारिश कर कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट 97 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट किया गया और कोऑपरेटिव्स को, सहकारिता को स्वायत्तता देने का काम सरकार ने किया।
नए विभाग के माध्यम से कोऑपरेटिव की जड़ें अगर पूरे देश में मजबूत करने का उद्देश्य होगा तो निश्चित रूप से पूरा सहयोग किया जाएगा। अगर सहकारिता को खत्म करने के लिए सरकार कोई नियम या कानून बनाने का काम करेगी, निश्चित रूप से उसके खिलाफ सभी लोग खड़े होंगे। आज ये होने के बाद बीजेपी के नेताओं को ये समझना पड़ेगा कि अमित शाह या कोई व्यक्ति कानून से बड़ा नहीं होता। देश कानून से चलता है, संविधान से चलता है और नागरिक देश के सभी बराबर हैं। किसी के पास अधिकार है, उन अधिकारों का इस्तेमाल कर सकता है। लेकिन अमित शाह जी के नाम से अगर लोगों को डराने की कोशिश हो रही होगी तो हमें लगता है वो बेमायने है। कोई किसी से डरता नहीं है। पवार साहब ने भी इस पे कल कुछ सहकारिता विभाग पे बात की थी। भारतीय जनता पार्टी के नेता ने कहा कि चोर के दाढ़ी में तिनका। आशीष शेलार जी माजी मंत्री हैं, वो बताएं कि किस दाढ़ी वाले की वो बात कर रहे थे। वो देश को बताएं कि कौन सा दाढ़ी वाला चोर है। हमें लगता है कि आशीष शेलार जी अपने ही नेताओं को टारगेट करेंगे, ऐसी हमें अपेक्षा नहीं थी। सहकारिता एक देश में जमीन से जुड़ने के लिए एक साधन होता है। उस क्षेत्र में अच्छा काम हो तो निश्चित रूप से हम स्वागत करेंगे और साथ देने का काम करेंगे। कांग्रेस के नेता नाना पटोले साहब ने बयान दिया है कि उनकी बैठकों का, उनकी मूवमेंट का, कांग्रेस के कार्यक्रमों का पुलिस पूरा डाटा या इंफॉर्मेशन कलेक्ट करने का काम करती है और गृह विभाग को देती है, गृह मंत्री को देती है, उप मुख्यमंत्री को देती है, मुख्यमंत्री को देती है। हमें लगता है उन्हें कम जानकारी के कारण शायद वो इस तरह के बयान दे रहे हैं। महाराष्ट्र में या देश के सभी राज्यों में स्पेशल ब्रांच होता है जो पॉलिटिकल एक्टिविटीज किसी भी पार्टी की हो उस पर नज़र रखती है, जानकारी रखती है, नेताओं के मूवमेंट पे जानकारी रखती है, सुरक्षा प्रदान करती है, कार्यक्रमों में कोई गड़बड़ी नहीं हो उसका ध्यान रखने का काम करती है। महाराष्ट्र में भी चाहे कांग्रेस का कार्यक्रम हो, कांग्रेस के नेताओं की मूवमेंट हो, शिवसेना की हो, राष्ट्रवादी की हो, बीजेपी की हो, ये सारी चीज़ों की जानकारी संकलित करने का काम कोई नई तरीके से नहीं, बरसों से इस तरह से ये विभाग काम करता रहा है। और अगर उनके पास जानकारी नहीं होगी तो उनके पार्टी में बहुत सारे मुख्यमंत्री पद पे काम करने वाले नेता महाराष्ट्र में हैं। अशोक चौहान जी से जानकारी ले सकते हैं, पृथ्वीराज चौहान जी से जानकारी ले सकते हैं, शिंदे साहब से जानकारी ले सकते हैं। हमें लगता है इस तरह का जो बयान उनका आया है वो कहीं ना कहीं जानकारी के अभाव में आया है। बेहतर ये होगा कि वो जानकारी लें। अगर उनको लगता है कि उनके सुरक्षा में पुलिसकर्मी नहीं होने चाहिए, कार्यक्रमों में सुरक्षा ना हो, नेताओं को सुरक्षा ना दिया जाए, तो वो लिख देंगे कि आज के बाद कांग्रेस के कार्यक्रमों में कोई पुलिस सुरक्षा या नेताओं को सुरक्षा नहीं चाहिए, तो गृह विभाग उसके बारे में कोई निर्णय ले सकता है। लेकिन उनका बयान जानकारी के अभाव में था, ये निश्चित है। सर, इसके अलावा पवार साहब ने जिस तरह से नाना पटोले जी को कहा कि वो छोटे आदमी है तो सोनिया गांधी कुछ कहेगी तो मैं इसके बयान दूंगा, कांग्रेस ने आपत्ति जताई कि जिस कांग्रेस की सपोर्ट में सरकार टिकी हुई है उसके प्रदेश अध्यक्ष का इस तरह का अपमान वो सहन नहीं कर सकते। हमें लगता है जिस संदर्भ में वो बयान दिया गया, बारामती को लेके जिस तरह से आपत्तिजनक बयान उन्होंने दिया था, उस पर सवाल पूछा गया, उस पर उन्होंने रिएक्शन दिया था। अध्यक्ष का पद महत्व का होता है। किसी भी पार्टी में जिम्मेदारी से अगर कोई काम करता हो, जिम्मेदारी वाला बयान हो, तो उसको लेके कोई चर्चा हो सकती है। लेकिन बेतुका बयानों पे कोई रिएक्शन देना पवार साहब के लिए उचित नहीं था। नाही, नाना पटोले साहेबांच्या बाबतीत काँग्रेसने निर्णय करायचा आहे की ते जे बोलत राहत आहे त्या बाबतीत काँग्रेस पक्षच्या नेत्यांची सहमती आहे की नाही। मला वाटते तीन पक्षाच्या सरकार असताना किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर हे सरकारची निर्मिती झालेली आहे।
पक्ष वाढवण्याचे अधिकार प्रत्येक पक्षाला असते, पण बोलत असताना कुठेतरी जबाबदारीने बोलले पाहिजे. हे सगळ्यांची जबाबदारी आहे. त्या बाबतीत काँग्रेस पक्षाचे नेते त्यांना विचारतील. आणि माझी माहिती अशी आहे की या विषयावर काँग्रेसच्या अंतर्गत बऱ्याचशा बैठका झालेल्या आहे. आम्हाला अपेक्षा आहे बेजबाबदारपणे कुठलेही पक्षाचे नेते, तो काँग्रेसचे असेल, राष्ट्रवादीचे असेल किंवा शिवसेनेचे असेल, वक्तव्य करणे हे बरोबर नाही. त्या पद्धतीने लोकांनी बोलू नये हे सगळ्यांची अपेक्षा आहे. असं आहे, ज्या साखर कारखान्यावर जप्ती आलेली आहे ती साखर कारखाना शालिनीताई पाटीलने कोरेगावमध्ये तयार केला होता. त्याच्यावर लोन घेतल्यानंतर त्या साखर कारखान्याच्या पैसे परतफेड करण्यात आले नाही. त्यासाठी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकनी सिक्युरिटायझेशन ॲक्ट खाली सगळे नियम पालन करून त्या कारखान्याच्या विक्री केली. विक्री केल्यानंतर लोकांनी खरेदी केली जीवेकी नावाच्या कंपनीने. त्याने चालवल्यानंतर त्याला नुकसान झाल्यानंतर पुन्हा त्याने विक्री करून या आजच्या घडीला त्या कारखान्याचे मालिक आहे. जरी अजितदादा पवारचे ते नातेवाईक असतील, कुठल्याही प्रकारच्या बेकायदेशीरपणे त्यांनी कारखाना खरेदी केलं नाही. लोन घेतली असेल तर लोन परतफेड करण्याची जबाबदारी ती संस्था पार पाडते. आणि आम्हाला वाटते की ज्या पद्धतीने शालिनीताई यांनी बँकेचे पैसे बुडवले होते, पैसे वसूल करण्यासाठी रीतसर लिलाव बोली करून हा कारखाना विकण्यात आलेला आहे. आता बँकेला अधिकार असतो की कोणाचा पैसा बुडाल्यानंतर त्याची वसुली सिक्युरिटायझेशन ॲक्टमध्ये करण्याचा अधिकार असतो, किंवा एखादा बँकेला लोन देण्याचा अधिकार असतो. आता ईडीचा वापर कुठल्या पद्धतीने होत आहे हे सगळ्यांना माहीत आहे. पण या कारखान्याच्या खरेदी विक्रीमध्ये किंवा लोन देण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार झालेला नाही. आणि अजित पवार साहेबांच्या याच्याशी काडी मोल संबंध नाही. ज्या प्रकारे लोक प्रसारित करत आहे हे राजकीय बदनामी करण्यासाठी या प्रकारे बातम्या पेरण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे की नाना पटोले यांनी सोहळ्याचा नारा दिल्यानंतर राष्ट्रवादी शिवसेनेमध्ये कापड बसला आणि म्हणूनच त्यांच्यावरती पाळत मिळाली. आता नाना पटोलेचा आरोप होता की देवेंद्रजी त्यांच्या फोन टेप करत होते. मला वाटते आता DGPच्या समितीने चौकशी सुरू केल्यानंतर देवेंद्रजीला वाटते की त्यांनी जे सगळा फोन टॅपिंग इलिगली करण्यासाठी पोलीस विभागाचा वापर केला होता तो विषय समोर येणार आहे नाना पटोलेच्या माध्यमातून. त्यासाठी या प्रकारे हे ते बोलत राहत आहे. नाना पटोले ने कहा कि दोनों पार्टियों सरकार में शामिल दोनों पार्टियों ने हमारी कंप्लेन सेंटर को की हुई है, लेकिन जो कंप्लेन की हुई है उसमें हमने पार्टी बढ़ाने के लिए बात करी है. नहीं, वो देखिए उनकी पार्टी के भीतर क्या है वो उनके पार्टी के भीतर उनको निर्णय लेना है. लेकिन गैर जिम्मेदारी से जब 3 पार्टी सरकार में है तो बयान देना उचित नहीं. सभी नेताओं की जिम्मेदारी है कि बात करते समय जिम्मेदारी से बात करें. बिल्कुल नहीं. तीनों पार्टी कॉमन मिनिमम प्रोग्राम के आधार पे सत्ता में आई है. लगभग 19 महीने से अधिक समय हो गया. एकजुट होकर सरकार चला रहे हैं. कुछ नेता हैं उनके बोल गैर जिम्मेदाराना होते हैं. उनके बोलने से कोई तीनों पार्टियों के बीच में मतभेद है इस तरह से अगर प्रचारित होता होगा तो हमें लगता है ये गलत है.
पवार साहेबांनी पण स्पष्ट केलेलं आहे की 3 पक्षाच्या जेव्हा सरकार निर्मितीचा निर्णय झाला त्या काळामध्ये जे निर्णय झालेले ते निर्णय कायम आहे. अध्यक्ष नाना पटोलेजी होते, त्यांनी राजीनामा दिल्यानंतर त्या जागेवर काँग्रेसचेच आमदार अध्यक्ष होईल. पवार साहेबांनी पण स्पष्ट केलेलं आहे आणि तिन्ही पक्षाची ही भूमिका आहे. जरी भास्करराव जाधव हे सांगत असतील की मला अध्यक्ष करा आणि मंत्रीपद त्यांना देऊन टाका, तो अधिकार भास्करराव जाधव साहेबांचा नाही, समन्वय समितीचा आहे. जो निर्णय पहिल्या दिवशी झालेला आहे त्याच पक्षाचा अध्यक्ष या महाराष्ट्र विधानसभेचा होईल. सर, एक सवाल ये है कि आज जिस तरीके से पिछले 2 दिनों से यूपी में एटीएस की कार्रवाई चल रही है, दिल्ली में चल रही है, आतंकियों को पकड़ने उसको लेकर के राजनीति छिड़ गई है. बहुत सारे लोगों ने कहा कि यूपी के चुनाव सामने है, इसलिए नहीं, देखिए हम इस तरह से चुनाव को लेके कोई बयान देना नहीं चाहते. अभी यूपी एटीएस ने कुछ चीज़ें कुकर ले जाते हुए हमने देखा है. कहा है कि 2 आतंकी हमने चिन्हित किए हैं, उनकी मां और पिताजी को भी गिरफ्तार किया है. हमें लगता है जब जांच चल रही है तो टेलीविज़न हो, मीडियाकर्मी हो, पुलिस हो, सरकार हो, ज़्यादा प्रचार के बजाय जांच को केंद्रित करना चाहिए. बहुत ज़्यादा प्रचार करने से ही इस तरह की बयान शुरू होते हैं. हमें लगता है कि अगर ये आतंकवाद गंभीर विषय है, इस तरह की कोई साजिश थी तो उसको खामोशी से जांच करनी चाहिए, ना कि उसको प्रचार करके माहौल बनाने का काम करना चाहिए. आतंकवाद ये गंभीर विषय है, उसे गंभीरता से सरकारें डील करें, ना कि उसको लेके राजनीतिक बयानबाजी शुरू हो. सर, शिवसेना और राणे परिवार में कुछ करीबी मधुर संबंध होते दिखाई दे रहे हैं. एनसीबी किस तरह से देखती है उसका हताशा दूर हो गया होगा? नहीं, मुझे नहीं लगता है कि परिवार के बीच में कोई संबंध बनने वाले हैं. हाँ, राजनीतिक तौर पे अगर कोई मंच पे एक दूसरे से बात करते हैं तो कोई भी राजनीति में किसी का शत्रु नहीं होता. अच्छे व्यवहार होने चाहिए, बातचीत अच्छी तरीके से होनी चाहिए. किसी को अपमानित करना, किसी को दुश्मन मान के कोई काम करना, ये महाराष्ट्र की परंपरा नहीं है. हमें लगता है कि महाराष्ट्र में जिस तरह का कल्चर रहा है पिछले 50-60 सालों से, वैचारिक मतभेद हो लेकिन व्यक्तिगत शत्रुता ना हो, अगर ये माहौल बनता है तो बेहतर है. थैंक यू. नहीं, see, it is now very much clear that Bharatiya Janata Party is misusing the central agencies, whether it is CBI or ED or other agencies. It is a clear-cut case in this country. When people like Calcutta politics, many of the people, those were in TMC, were called by ED. When they switch over to BJP, the entire issue is closed. In the state of Maharashtra also, ED was chasing, various agencies were chasing Kripa Shankar Singh ji, Narayan Rane ji, and when they switch over to Bharatiya Janata Party, entire issue are closed. It is clear cut that due to political motives, the various agencies are used by Bharatiya Janata Party. When anybody is in opposition, he is chased, harassed by the agencies. As he joins the BJP, the case is closed. It is known by everybody in this country. Sir, NCP is not going to align with BJP. NCP is not going to align with BJP. I think there is no any kind of a question should be arise or asked. We are in government and this kind of a question are ruled out in 1999. So how are you going to deal with this? How are you going to deal with this? Because BJP is using central agencies. Nobody afraid of them.
We are ready to fight. Let them misuse the agencies. Definitely, we will fight politically with Bharatiya Janata Party. Mr. Malik, what is your opinion about the latest statement made by Nana Patel where he is saying that my movements are getting tracked by... I think due to lack of information, the Nana Patole has said that his movement are collected by the police. There is a system in the state and many of the state. Every movement of political parties, political leaders are collected by the special branch. Whether it is Congress party, BJP, Shiv Sena, NCP or smaller parties. Always informations are collected and submitted to the Home Department, Home Minister, DCM and CM. It is a practice since many years in the state of Maharashtra and many other states. If Nana Patole ji doesn't know the exact working system of the department, he must get knowledge or information from ex-chief ministers within the Congress, Mr. Ashok Chauhan, Prithviraj Chauhan, and Sushil Kumar Shinde ji is also there. It is not new, it is a continuous process which is followed by the police department. If he wants that no police should protect him, no protection should be given to the Congress programs, he can ask to the government. Definitely Home Department will take decision regarding that. But it is not new that information are collected by the Home Department. It is not only for the Congress party, it is for all political parties, all trade unions, and I think due to lack of knowledge he has given the statement. Thank you. वॅक्सिनेशन वाला बोल दूं क्या? आपल्याला माहित आहे की या देशामध्ये लसीकरणचा कार्यक्रम केंद्र सरकारने सुरुवातीला सुरू केल्यानंतर राज्यांना काही जबाबदारी दिली, मग घूमजाव करून सगळा लसीकरणची जबाबदारी 75% लस हे खरेदी करून राज्यांना पुरवठ्याची जिम्मेदारी हे केंद्र सरकार पार पाडते. पण प्रत्येक वेळी माहिती देण्यात येत आहे की या महिन्यामध्ये 12 कोटी लसीकरण होणार आहे, महाराष्ट्राला 1 कोटी 20 लाख 30 लाख लस मिळणार आहे, पण ते पुरवठा वेळेवर होत नाही, ज्यामुळे मुंबई व इतर जिल्ह्यांमध्ये कुठेतरी लसीकरणचा कार्यक्रम खंडित होतो आणि लोकांना हे लस मिळाली नाही तर 2-3 दिवसानंतर केंद्र सुरू झाल्यानंतर झुंबड गर्दी होत राहत आहे. महाराष्ट्र विधानसभेमध्ये पण प्रस्ताव पारित करण्यात आला की लस पुरवठा ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये जास्त पॉझिटिव्हिटी आहे, महाराष्ट्राला जास्त लस दिलं पाहिजे, नियमित पुरवठा केला पाहिजे, पण तसं होत नाही आणि यामुळे बरेच ठिकाणी अडचणी निर्माण होत आहे. आम्ही पुन्हा केंद्राला सांगू इच्छितो की आपण आम्हाला दर महिन्यासाठी तुम्ही स्पष्टपणे सांगा की इतका लस आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ, कुठल्या तारखेला किती लस देणार याची माहिती द्या आणि जर केंद्राने चार्ट तयार करून ही माहिती दिली तर त्या प्रकारच्या नियोजन हे राज्य सरकार करू शकते. बोलायचा एक, मोठे आकडे सांगायचे आणि मग पुरवठा होत नाही, त्यामुळे बरेचसे केंद्र बंद होत आहे. त्यासाठी केंद्राने व्यवस्थित नियोजन करून अशी परिस्थिती निर्माण होणार नाही त्याची दक्षता घेतली पाहिजे. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे